नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा एकदम मस्त नवीन नाश्ता बनवणार आहोत. तर इकडे 2 बटाटे घेतलेत, व्यवस्थित साल काढून किसून घेते. हे बघा, बटाटे व्यवस्थित साल काढून किसून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले. बघू शकतात. इकडे कढई पण गरम करायला ठेवून घेतली आहे. कढई पण व्यवस्थित गरम करून घेऊ. कढई पण व्यवस्थित गरम झाली, तेल टाकून घेऊ. तेल पण व्यवस्थित गरम करून घेऊ. तेल गरम झालंय. जिरे, हिरवी मिरची, बटाट्यातलं पाणी काढून बटाटा पण टाकून घेऊ. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. वरतून कोथिंबीर. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. परत पाणी टाकून घेऊ. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता, एवढंच पाणी टाकायचं आहे. चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ. हळद, इकडे अर्धी वाटी रवा घेतलाय. रवा पण टाकून घेऊ आपण. रवा टाकून घेतलाय. आता व्यवस्थित सर्व गाठी मोडून घेऊ. बघू शकता, सर्व गाठी मोडून घेतल्या आहेत. 1-2 मिनटं व्यवस्थित हलवत राहायचे आपल्याला. हे बघा, तयार आहे आपलं रवा बटाट्याचं मिश्रण बनून. बघू शकता, सर्व गाठी मोडून घेतल्या आहेत. आता आपण काढून घेऊ. याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. इकडे ताटलीला तेल लावून घेते. तेल लावून घेतलंय. आता आपण बनवलेलं मिश्रण टाकून घेऊ. ताटलीत व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, व्यवस्थित पसरवून घेतलंय. आता थोडीशी वरतून तीळ पण टाकून घेते. वरतून तीळ पण व्यवस्थित लावून घेतली आहे. बघू शकतात. आता व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, व्यवस्थित थंड झालं आहे. आता कट करून घेऊ आपण. हे बघा, कट करून घेतले आहेत. बघू शकता, दाखवते तुम्हाला. हा बघा, आपला नाश्ता कट करून झाला आहे. आता कढई पण ठेवून घेते. कढई ठेवून घेतली आहे. तेल टाकून घेऊ आपण. तेल व्यवस्थित गरम करून घेऊ. बघू शकता किती छान झालेलं आहे. इकडे तेल पण व्यवस्थित गरम झालंय. ह्याच पद्धतीने तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण नाश्ता सोडून घेऊ तेलात.
नाश्ता सोडून घेतलाय, तेलात व्यवस्थित तळून घेऊ. बघू शकतात. आपल्याला एकदम कुरकुरीत तळायचं आहे. हा बघा तळून झालाय, काढून घेऊ आपण. काढून घेते आणि सर्व नाश्ता याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे आपल्याला. हा बघा आपला नाश्ता बनवून तयार आहे. बघू शकता सर्व नाश्ता तळून घेतला आहे. बघू शकतात किती छान झालेला आहे. दाखवते. एकदम कुरकुरीत असा तळून घेतला आहे. बघू शकतात. आपण फक्त 2 कच्च्या बटाट्यांपासून बनवला आहे. फक्त बटाटे आणि रवाचा वापर केलेला आहे. बघू शकतात किती छान झालेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत खाऊ शकतात. आपला नाश्ता बनवून तयार आहे आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.